प्रथमतः सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी. मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आमच्या संत विचार या यूट्यूब चॅनलवरती. तुम्हा सर्वांना ज्ञातच आहे की आपण आपल्या या संत विचार यूट्यूब चॅनलवरती नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलची तसेच आपल्या संत विचार म्हटल्यानंतर आपल्या वारकरी संप्रदायाचे जे काही संतांचे अनुगामी विचार असतील, जे काही संत असतील, त्या संतांचे विचार आपल्या या दर्शक मायबापांपर्यंत पोहोचवण्याचं आपण एक छोटंसं कार्य आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. आजच्या या चालू घडामोडीमध्ये जर विचार केला तर आज जो वारकरी संप्रदाय आहे, ज्या वारकरी संप्रदायाने आज तागायत पूर्ण सर्व धर्मांना एकत्रित केलेला आहे आणि ज्या वारकरी संप्रदायाचा आदिही सापडत नाही आणि अंतही सापडत नाही, अशा संप्रदायाबद्दल जे काही वक्तव्य केलेलं आहे आदरणीय पवार साहेबांनी, जो काय पुरोगामी आहे काय आहे, मी जास्त बोलण्यापेक्षा तुम्हाला त्यांचा एक व्हिडिओ दाखवतो. त्या व्हिडिओमध्ये ते काय म्हटले तुम्ही स्वतः पहा. त्याच्यानंतर त्यांच्या व्हिडिओला प्रतिक्रिया देणारे आमचे वारकरी संप्रदायातील असलेले वरिष्ठ आमचे हरिभक्तपरायण गुरुवर्य परमपूज्य आदरणीय प्रकाशजी महाराज जमजाळ यांनीही त्या ठिकाणी त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. ते दोन्हीही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे, तुमच्यासमोर प्रमाण ठेवणार आहे. संप्रदाय हा कशाप्रमाणे सनातन आहे, जर क्षमाने मागितली तर संप्रदायाने काय ठरवलेलं आहे याचे व्हिडिओ मी आपल्याला यापर्यंत सादर करत आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संप्रदायासारख्या समतेच्या चळवळीतही हे प्रतिगामी लोक घुसखोरी करू लागले. वारकरी संप्रदायामध्ये 60% लोक हे बोलताना धर्मांध शक्तींना अधिक बळ मिळेल अशा पद्धतीने मांडणी करतात. म्हणून आता आम्ही यादी करायला सुरुवात केली. आता साधारण 40% लोक असे दिसतात की ते वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन प्रवचन यामधून पुरोगामी भूमिका मांडत असतात. त्यांची अत्यंत गरज आहे. दुर्दैवानं या प्रबोधनाच्या मार्गावर कुठे महिला दिसत नाहीत. पवारांच्या या विधानानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. वारकरी संप्रदायामध्ये दरवेळेला तुम्ही जर पाहत असाल तर अनेक जाती धर्माचे लोक असतात. कोणत्याही एका पर्टिक्युलर जातीचा माणूस त्या संप्रदायामध्ये नसतो आणि म्हणून त्याला जातीय बळ देणे वगैरे वगैरे हा जो काही अपप्रचार चालला आहे त्या खऱ्या अर्थानं हिंदू धर्माला डॅमेज करण्याचा हा एक प्रकार आहे. कृपया त्यांच्यामध्ये असलेली एकता किंवा त्यांच्यामध्ये असलेली ताकद ही डिवाइड करण्याचा जे काही प्रयत्न पवारसाहेब करतात असं करू नका. एकीकडे या वक्तव्याला विरोध होत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीतील नेत्यांनी मात्र पवारांच्या विधानाची पाठराखण केली. इतकंच काय तर महायुतीतील मंत्री छगन भुजबळांनीही पवारांच्या विधानाचं समर्थन केलंय. वारकरी संप्रदायाचा जो विचार आहे आणि भारताच्या संविधानाचा विचार हा एक आहे आणि प्रतिगामित्वाचा आणि स्पृश्य अस्पृश्यतेचा, स्त्री पुरुष असमानतेचा जो विचार आहे तो विचार हा मनुवादाचा विचार आहे, तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार आहे. हे स्पष्ट स्वरूपातलं जे चित्र आहे या चित्राला समाजापुढे घेऊन येण्याची आवश्यकता आहे. नाही, अगदी त्यांचं विधान 100% बरोबर आहे. अलीकडच्या या 5-7 वर्षामध्ये ही घुसखोरी वारकरी संप्रदाय म्हणजे ज्या वारकरी संप्रदायाला भागवत संप्रदाय म्हणतात, भागवत धर्म प्रसारक म्हणतात आणि भागवत या शब्दाचा अर्थ फार मोठा आहे, त्याचं प्रवचन हे वेगळं आहे, तो विषय वेगळा आहे आणि याच्यामध्ये अशा प्रवृत्ती आज नाही खूप पूर्वीपासून तो प्रयत्न चालू आहे. म्हणून तुकोबाला बंड करावं लागलं. तर अनेक क्षेत्रामध्ये जे आहेत पुरोगामी आणि प्रतिगामी आहेतच. अनेक क्षेत्रात का ते एकच क्षेत्र आहे अशातला भाग नाही आहे, वेगवेगळ्या ठिकाणी. पण म्हणून तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांचे कार्यक्रम आपण राबवायला पाहिजे की ज्यामुळे जो आहे हा प्रतिगामीपणा जो आहे हा कमी होईल. वारकरी संप्रदाय म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राचा सांस्कृतिक कणा. वारकरी संप्रदायात पुरोगामी विचारांची कास धरलेल्या संतांनी प्रचलित व्यवस्थेचे वेळोवेळी वाभाडे काढले होते. समतेच्या आणि बंधुतेच्या धाग्यांनी त्यांनी हा समाज बांधून ठेवला होता. मात्र काळाच्या महिम्यात हळूहळू या संप्रदायात बदल होत गेले. अर्थातच हे बदल मोठ्या प्रमाणात पुरोगामी विचारांना छेद देणारे होते. शरद पवारांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा वारकरी संप्रदायातील या मुख्य विचारांनाच
छेद देणाऱ्या प्रतिगाम्यांची घुसखोरी अधोरेखित झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गरज निर्माण झाली आहे ती या वारकरी संप्रदायाच्या मुळाचा शोध घेण्याची. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तुम्ही बघितलेलं आहे की आदरणीय पवारसाहेबांनी जे काही वक्तव्य केलेले आहे ते वक्तव्य तुम्ही आत्तापर्यंत पाहत होतात. आता त्या वक्तव्याबद्दल जे काही आमचे परमपूज्य आदरणीय गुरुस्थानी असलेले प्रकाशजी महाराज जवंजाळ यांची काय प्रतिक्रिया आहे हे मी तुम्हाला दाखवतो. चला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दिल्लीतील अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये वारकरी संप्रदायाबद्दल एक मोठं भाष्य केलेलं आहे. शरद पवार असं म्हणतात की वारकरी संप्रदायामध्ये 60% लोक हे मांडणी करताना धर्मांध शक्तीला बळ देतात आणि 40% लोकच हे भजन कीर्तन करून पुरोगामी विचार मांडतात. आपल्यासोबत या संदर्भामध्ये बोलण्यासाठी वारकरी महामंडळाचे अध्यक्ष आहेत प्रकाशबुवा जवंजाळ. महाराज, शरद पवारांनी जे भाष्य केले काय नेमकं काय तुमच्या भावना आहेत, काय वाटतं तुम्हाला, काय असायला पाहिजे? आदरणीय पवार साहेबांनी केलेलं विधान अतिशय चुकीचं आहे. म्हणजे मला असं आश्चर्य वाटतं की त्यांनी वारकरी संप्रदायाचा कधी अभ्यास केला नाही, वारकरी संप्रदायाशी कधी ते टच राहिले नाही, कधी पंढरी क्षेत्रात येत नाहीत. म्हणजे केवळ ज्यावेळेस दिंडी बारामतीहून जातात त्यावेळेस ते कधी त्या दिंडीत सहभागी होत नाहीत. आणि अशा त्या संदर्भातला अपूर्ण अभ्यास असलेल्या एवढ्या मोठ्या माणसाने अशा पद्धतीचं चुकीचं विधान करणं हे अतिशय गैर आहे. खरं म्हणजे वारकरी संप्रदाय जो आहे हा धर्माचे पालन करणे, पाखंड खंडनं हे जरी निश्चित वारकरी संप्रदायाचं काम आहे, पण अंधश्रद्धा बाजूला घालून श्रद्धा निर्माण करण्याचं काम हा वारकरी संप्रदाय करतो आहे. पण खरं धर्मांध शक्तीला जी ताकद दिली ती आदरणीय पवार साहेबांनी दिली हेही मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे म्हणतो आहे. कारण पूर्ण अनुभव त्या संदर्भातला माझा असा आहे की जर आता हे हिंदुत्व तोडण्यासाठी, वारकरी संप्रदायात एक विष पेरण्यासाठी त्यांनीच काही लोक घुसवलेत असं आमच्या निदर्शनास आलंय. दुसरं त्यांनी असे म्हटले की यात महिला कुठेही नाही. हेही विधान त्यांचं चुकीचं आहे. त्यांनी जर पाहिलं तर आळंदी ते पंढरीला वारी जाणारी वारी जी आहे ती तुकोबारायांची वारी असो, ज्ञानोबारायांची वारी असो, आमच्या आळंदी पंढरी क्षेत्राकडे जाणारी. कारण पंढरपूरचं क्षेत्र जे आहे सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आणि दैव शास्त्राने हा भाव निवडीला. त्यामध्ये पुरुषही संख्या असते, महिलांची संख्या असते, युवक असतात, युवती असतात. किंबहुना नामसप्ताहात कधी ते आदरणीय पवारसाहेब गेले नाहीत, कोणाचं कीर्तन त्याने ऐकलं नाही, कीर्तन काय म्हणतात हे त्यांना माहिती नाही. पण केवळ कुठेतरी वारकरी संप्रदायात धक्का द्यायचा आहे, त्यात विष पेरायचा आहे, धर्मांध शक्तींना ताकद द्यायची आहे, वारकरी संप्रदायात फूट पाडायची आहे, असंच त्यांचं विधान आपल्याला दिसतं आहे. आणि ते जे म्हणतात की महिला नाही आहेत, दिंडीत महिला असतात, कीर्तनात महिला असतात. किंबहुना राज्यभर जर आपण विचार केला तर महिलांचे स्वतंत्र सप्ते होतात. महिला ज्या आहेत, जे पुरुष वर्गाने आयोजित केलेले जे नामसप्ताह आहेत त्याच्यातही महिला असतात. याचा अर्थ नक्कीच असा आहे की त्याने याचा कुठलाही अभ्यास केलेला नाही. अभ्यास न केलेल्या माणसाने असं विधान करणं हे अतिशय चूक आहे. ते त्यांच्या क्षेत्रात मोठे असतील, आम्ही त्यांचा सन्मान करतोय, पण या क्षेत्रात मात्र त्यांचा सन्मान आम्ही ठेवायला तयार नाही, हा त्याचा अर्थ आहे. वारकरी संप्रदायाची मोठी चळवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आहे. अशा पद्धतीने वक्तव्य करून वारकऱ्यांचं कुठेतरी खच्चीकरण करणं हा त्यांचा हेतूच असा आहे की वारकरी संप्रदायाचं खच्चीकरण करायचं आहे आणि कुठेतरी जे मुस्लिमांचे असतील धर्मगुरू त्यांना ताकद द्यायची आहे, ख्रिश्चनांच्या धर्मगुरूला ताकद द्यायची आहे, या संदर्भात त्यांची ताकद असते. आणि आम्ही नेहमी पाहतोय ना, त्यांनी असं विचार केला असता पंढरीला जायचं आहे, वर्षातून एक वेळेस तरी जायचं आहे, असं बिलकुल त्यांच्या स्वप्नात सुद्धा येत नाही. आणि ज्यांना पंढरीत जायचं स्वप्नात येत नाही अशा माणसाने वारकरी संप्रदाय बोलण्याचा काय नैतिक अधिकार आहे पवार साहेबांना? अतिशय चुकीचं विधान त्यांचं आहे. त्यांना वाटत असेल तर त्यांनी तिकडे काय त्यांचं करायचं ते करावं, पण वारकरी संप्रदायात विष पेरण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये. जर तशा पद्धती ते करतील तर वारकरी संप्रदाय जो आहे हा एक मोठा लढा उभा करेल आणि त्यांच्या विरोधात जंग पछाडेल. हेही या निमित्ताने एक राज्याचा वारकरी महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने आपल्यापुढे विधान करतोय. त्यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावे असं वाटतं. कुठल्याही शब्द स्थिती अशी आहे त्यांनी खरंच त्याची माफी मागितली पाहिजे वारकरी संप्रदायाची, आणि त्यांचं शब्द जे आहेत हे त्यांनी परत घ्यावेत ही आमची विनंती सुद्धा त्यांना आहे. अन्यथा अशा पद्धतीने त्यांनी विष पेरू नये. नक्कीच. तर हे होते वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाशबुवा जवंजाळ. शरद पवारांनी जे भाष्य केलंय ते त्यांनी मागे घ्यावं, वारकऱ्यांची माफी मागावी, अन्यथा रस्त्यावर उतरावं लागेल अशा प्रकारचा इशारा सुद्धा वारकरी संप्रदायाचे जे हरिभक्तपरायण प्रकाशबुवा जवंजाळ आहेत त्यांनी दिला आहे. कॅमेरामन नीरज देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव. तुम्ही सर्वांनी व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की दोघांमध्ये काय बदल आहेत. तर आपला हा यूट्यूब चॅनल संत विचार आहे. संतांचे विचार प्रसार करत असतो. जर आवडल्यास लाईक, शेअर, फॉलो करा आणि पुढेही लोकांना पाठवा. रामकृष्ण हरी.